नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भगव्या सप्ताहात शहरातील त्रिमूर्ती चौक येथून सुरुवात. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे यांची नियुक्ती. राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा हात बळकट करणार असल्याचा केला निर्धार. आता बघूया सविस्तर बातम्या. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिकात्मक मशाल दाखवून सदस्य नोंदणी करून आणि बॅनर लावून शिवसेनेच्या भगव्या सप्ताहात शहरातील त्रिमूर्ती चौक येथून शुभारंभ केलाय. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिकात्मक मशाल दाखवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भगवा सप्ताह शहरातील त्रिमूर्ती चौक येथून रविवारी सकाळी सदस्य नोंदणी करून आणि बॅनर दाखवून शुभारंभ केला. आगामी विधानसभा निवडणूक आपल्यासाठी निर्वाणीची लढाई असून त्यात आपला विजय होईलच या आशेने जोमाने कामाला लागा, अशी सूचना यावेळी दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना केली आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर आणि जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आज आपण शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पहिला फॉर्म आपण ज्यांचा भरला ते 1988चे या भागाचे नगरसेवक अविनाश कुमार आपल्यासोबत आहे. याचा अर्थ असा की शिवसेना ही निश्चित चालणारी संघटना आहे. या मतदारसंघात गद्दारी झाली असेल, पण 1988ला जो शिवसैनिक शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं या भागाचा नगरसेवक झाला आणि हा भाग पार या जवाहर कॉलनी पासून तर पुंडलिक नगर सिडकोला टच होता, एवढा मोठा वॉर्ड होता. आता त्या वॉर्डाचे जवळपास 10 वॉर्ड झालेले आणि त्या वॉर्डाचे नगरसेवक अविनाश कुमार होते आणि त्यावेळेस ही शिवसेना निवडून आली होती आणि आज त्यावेळेसचा नगरसेवक आजही शिवसेनेसोबत शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासोबत उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आजही शिवसेनेत कार्यरत आहे. आणि वाटतं अशा व्यक्तीचं आज आपण शिवसेना म्हणून नोंदणी करत असताना आज या मतदारसंघात गद्दारी झालेली आहे. शिवसैनिकाच्या ताकदीच्या बळावर निवडून यायचं आणि नंतर या शिवसैनिकाच्या विचाराशी गद्दारी करायची, संपत्तीच्या बळावर या मतदारसंघात दादागिरी करण्याचा प्रयत्न करायचा, शिवसैनिकांना फोडाफोडी करण्याचा प्रयत्न करायचा. मग तो कुमार सारखे अविनाश भाऊ सारखे शिवसैनिक अशा गद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत गाडल्याशिवाय राहणार नाही. हे एक मला असं वाटतं येणाऱ्या काळात आपल्याला कर्तव्य बजवायचं आहे. तर औषधी पार्सल कामाच्या नावाखाली 3 किलो 175 ग्रॅम गांजा बाळगणाऱ्यास अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखा पथकाने अटक केली असून त्याच्याकडून गांजा जप्त केलाय. त्याला MIDC वाळूज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय. अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखा पथकाने MIDC वाळूज पोलीस ठाणे हद्दीत राहत असलेल्या विक्की उर्फ जडवा जाधव वय 23 वर्ष, धंदा मेडिकल पॉकेट सप्लाय, गल्ली नंबर 3 दत्तनगर, रांजणगाव शेनपुंजी, वाळूज हा त्याने राहत्या घरी नशेसाठी वापरला जाणारा गांजा विक्री करत असताना मिळून आलाय. त्याच्या ताब्यातून 3 किलो 175 ग्रॅम वजनाचा एकूण 30,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय. त्याचा साथीदार असलम शेख, समीर सय्यद दोघे राहणार एकतानगर वाळूज MIDC, शुभम खिल्लारे राहणार MIDC वाळूज आणि समीर मामू उर्फ शेख समीर राहणार दत्तनगर रांजणगाव शेनपुंजी वाळूज यांच्या विरुद्ध MIDC वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि हा गुन्हा NDPS कायद्याअंतर्गत नोंदवला गेलाय. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गीता
बागवडे, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पठाण संदीप जाधव, संदीपान धर्म, महेश उगले, विजय त्रिभुवन, छाया लांडगे, तीनवरे पाटील यांच्या पथकाने केली आहे. आयुक्तालयाअंतर्गत स्थापन अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखाकरिता मोबाईल क्रमांक 9529019061 हा देण्यात आला असून त्यावर शहरामध्ये कुठेही अंमली पदार्थ विक्री करताना किंवा नशा करताना कोणी इसम किंवा नशेखोरी करणाऱ्या टोळ्या आढळून आल्यास फोन किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून नागरिक माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्याचं नाव हे गोपनीय ठेवण्यात येईल व चांगली बातमी देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल असं आवाहन पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर एडियन सोबत बोलताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन त्यांनी केलंय. देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या मान्यतेने आणि राज्याचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील यांच्या हस्ते माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. माननीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब यांचे मला ही संधी दिल्याबद्दल मी जाहीर आभार मानतो आणि भविष्यामध्ये या दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. आज देशामध्ये असलेलं केंद्राचं सरकार आणि राज्यात असलेलं महायुतीचं सरकार हे जातीमध्ये भांडणं लावणे, जातीय तेढ वाढवण्याचं काम करत आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वसा घेऊन शरदचंद्रजी पवार साहेब अनेक दशकं या महाराष्ट्रात राजकारण समाजकारण करत आहेत. या जातीवादी विचाराची मंडळी पवार साहेबांसारख्या ऊर्जास्रोत असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेचे त्यांच्यावर अनेकदा टीका टिप्पणी करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आंबेडकरी विचारधारा ज्या पवार साहेबांनी राज्यामध्ये जपली, सरकार गेलं तरी 72 पण मी नामांतर करेल म्हणून मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून नामांतर केले. भलेही सत्ता गेली पण पुरोगामी विचार सोडला नाही. आजही पार्टी फुटली पण त्यांनी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता नव्याने स्वतःची स्वतंत्रपणे पार्टी उभी केली. महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा दिला आणि नरेंद्र मोदी, अमित शहाचं किती मोठं सरकार असलं, किती मोठी शक्ती असली तरी त्या धनशक्तीला जनशक्तीच्या जोरावर पराभूत करू शकतो हे लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिले. मी प्रामुख्याने मराठवाडा आणि महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला सोबत घेऊन विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं सरकार येऊन जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या येऊन आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल. आज महाराष्ट्रातली मराठवाड्यातली आंबेडकरी जनता हवालदिल आहे. मोठमोठे नेते आज जातीवादी शक्तीसोबत हातमिळवणी करून काम करत आहेत. गेले 2 वर्षापासून शिंदे सरकारने मागासवर्गीयाच्या अनेक योजना बंद केल्या, विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती बंद केल्या, स्कॉलरशिप दिल्या नाहीत, रमाई घरकुल योजनेचा निधी दिला नाही, अशा अनेक गोष्टी सांगता येईल. ही काही आता सविस्तर सांगण्याची वेळ नाही पण 2 वर्षाच्या काळामध्ये महायुती सरकारने जे आंबेडकरी जनतेला अनुसूचित जातीला हैराण करून सोडलं त्याबद्दल कुठलेही मोठे नेते आवाज उठवायला तयार नाहीत. त्याबद्दलही आंबेडकरी जनता प्रचंड नाराज आहे आणि या सगळ्या जनतेला सोबत घेऊन शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचून
येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी मी माझ्या सहकार्याला सोबत घेऊन राज्यभर प्रयत्न करेन. जय हिंद. तर मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा वैजापूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून चोरट्यांकडून 5 मोटारसायकलसह एक ॲक्टिवा असा एकूण 2,25,000 रुपयांच्या दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई यशस्वीपणे पार पडली आहे. वैजापूर पोलिसांनी रवी रमेश मगर यास खंडाळा येथील त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेऊन त्याला चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली, परंतु त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदार असलेल्या नितीन शाकाहारी भारसरकर राहणार महालगाव तालुका वैजापूर हल्लीमुकाम खंडाळा या तालुका वैजापूर व संदीप मधुकर बागुल राहणार खंडाळा याच्यासह केल्याचं सांगितलंय. त्याचे साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांनी तिघांनीही मिळून वैजापूर परिसरातून एकूण 5 मोटारसायकल एक ॲक्टिवा चोरी केल्याचं कबूल केलं. असं एकूण 2,25,000 रुपयांच्या दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपींकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश झालटे, महेश बिरुटे, ज्ञानेश्वर मेटे, वाल्मिक बनगे यांनी केली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार शिवकांता भुरे या करत आहेत. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी ललित काथवटे, वैजापूर. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. सामान्य विद्यार्थी किंवा सामान्य माणसे जिथे थकतात तिथून पुढे विजेते अर्ध्या तासात घडतात. याचा अर्थ काय की स्पर्धा परीक्षा म्हटलं की अपयश आलंच आणि यश मिळवायचं असेल तर कठीण मेहनत, त्याबरोबर स्वतंत्र आत्मविश्वास विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजवणं. अडचणी हा एक आपल्या जीवन जगण्याचा मार्ग असतो. मी अडचणी कधी मानतच नाही. अडचणी हा आम्हाला शिकवण्यासाठीच असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला मोटिवेट ठेवणं, त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्याला शेवटपर्यंत निकालापर्यंत टिकवणं ही एक मोठी शर्यत तयार झालेली आहे. चिंगीच्या भातुकलीसारखाच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो. पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते. भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची. शासनानं हेच कर्तव्य पार पाडले. आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला. त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं. त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो.
अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो. संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो. शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो. आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत. त्यांचा वापर करा. सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते. प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा. आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो. पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं. अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं. स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला. केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली. लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली. आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. रविवारी नंदनवन कॉलनी शांतीपुरा परिसरात सामाजिक जबाबदारी महानगरपालिका व डॉक्टर निलेश आंबेवाडीकर यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये परिसरात 500 झाडं लावण्यात येणार आहे. शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने नंदनवन कॉलनी शांतीपुरा परिसरात सामाजिक जबाबदारी महानगरपालिका व डॉक्टर निलेश आंबेवाडीकर यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 17 प्रकारचे झाडं हे लिटिल फ्लावर शाळा ते संपूर्ण शांतीपुरा, नंदनवन कॉलनी, अमित नगर, विशाल नगर परिसरात 500 झाडं लावण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष युसुफ शेख, माजी नगरसेवक जेम्स आंबिल ढगे, डॉक्टर अरुण शिरसाट, यमे अझर, रेखा वाहटुळे, धनंजय गायकवाड, भीमराव सरवदे, लालबहादूर कांबळे, प्राध्यापक सदाशिव ढाके, प्राध्यापक राजेश दहिवाले, भाऊसिंग सूर्यवंशी, प्राध्यापक चांबले, सुनील राजनोर, संतोष मुळे, भास्कर इंगळे, इंजिनियर भूषण पाहुरकर, हर्षवर्धन इंगळे, रवी वाहटुळे, दीपक गायकवाड, अखिल गायकवाड, वैभव वाठोरे, वसाहतीतील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित. गेल्या महिनाभरापासून आपण प्रयत्न करत आहोत की आपल्या परिसरात जवळपास 500 झाडाची लागवड, वृक्षारोपण हे झालं पाहिजे. या वृक्षारोपणाच्या मागं कारण फक्त एकच की वृक्षारोपण ही आता आपली गरज झाली आहे. वृक्षारोपण ही आपली एक नैतिक जबाबदारी झालेली आहे. या सर्व जबाबदारीमध्ये आज नंदनवन कॉलनी परिसरातील सर्व नागरिक, सर्व प्रमुख मान्यवर, आमच्या औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष शेख युसुफ भाई, या परिसराचे माजी नगरसेवक जेम्स आंबिल ढगे साहेब व सर्व इतर मान्यवर, आता सर्वांचे नाव घेतलं बरेच वेळ जाईल, त्यामुळे सर्व मान्यवर, माता भगिनी इथं उपस्थित, सर्वांनी आज वेळ दिला व या झाडाच्या माध्यमातून प्रत्येक घरासमोर आपण हा निरोप देणार आहोत की हे झाड आता तुमच्या परिवाराचा सदस्य आहे आणि तुम्ही याचं पालनपोषण केलं पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन जनजागृती वाहनास पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलाय.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती वाहनांच्या राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलाय। या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे यांची उपस्थिती होती। या मोहिमेत प्रत्येक तालुक्यात 2 याप्रमाणे एकूण 20 रोड शो व 20 पथनाट्य सादर होणार आहेत। दिनांक 7 पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे। अवयवदान हे रुग्णाला जीवनदान देऊ शकतं, त्यासाठी अवयवदानाविषयी जनजागृती आवश्यक आहे, असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त केलंय। अवयवदान हे रुग्णाला जीवनदान देऊ शकतं, त्यासाठी अवयवदानाविषयी जनजागृती आवश्यक आहे, असं प्रतिपादन राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शनिवारी अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। 3 ऑगस्ट या राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, डॉक्टर अरविंद गायकवाड, डॉक्टर शिराज बेग तसेच सर्व डॉक्टर कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते। तर महानगरपालिकेच्या वतीने सातारा देवळाई इंदिरानगर ते फवारणी कर्मचारी आशा वर्कर मार्फत शहरात विविध ठिकाणी अवैध ट्रीटमेंट, धूर फवारणी, औषध फवारणी, गप्पी मासे जनजागृती करण्यात आली आहे। आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्यात यावा अशा सूचना यावेळी परिसरातील नागरिकांना देण्यात आल्या आहेत। झोन क्रमांक 8 मधील सातारा देवळाई इंदिरानगरच्या फवारणी कर्मचारी आशा वर्कर मार्फत वॉर्ड क्रमांक 109, 110, 111, 114 व 115 प्रियदर्शनी इंदिरानगर, नेताजी सुभाषचंद्र मराठी प्राथमिक शाळा इंदिरानगर, जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय सातारा गाव, देवनागरी प्रतापनगर, शहानूरवाडी, देवळाई गाव परिसरात अतिजोखीम भाग असलेल्या ठिकाणी साथरोग सर्वे, अवैध ट्रीटमेंट, धूर फवारणी, औषध फवारणी, गप्पी मासे जनजागृती करण्यात आली आहे। आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्यात याव्या सूचना देण्यात आल्या व कंटेनर सर्वेक्षण, डाळ आळी स्थान नष्ट करून डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात येत आहे। यावेळी मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई, MPW विनोद जाधव, सिस्टर मनीषा बालोद, फवारणी कर्मचारी शेख तय्यब, मनोज जगधने, शेख अशफाक, भारत वाघ, रामनाथ रोकडे, विशाल पंडित, आशा वर्कर संगीता वाहुळ, द्वारका क्षीरसागर, सविता काकडे, मनीषा साळवे, कल्पना गवळे, शुभांगी शेजवळ, स्वाती कोले, सुनीता यराडे, कोमल थोरात, सविता गायकवाड, शेख परवीन व नागरिक उपस्थित होते। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भगव्या सप्ताहात शहरातील त्रिमूर्ती चौक येथून सुरुवात। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे यांची नियुक्ती, राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा हात बळकट करणार असल्याचा केला निर्धार। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।